देवेंद्र फडणवीस बोले, सुनो ओवैसी, ए देवेंद्र फडणवीस, याद रखो तुम मेरी जबान का मुकाबला नहीं कर सकते ना। अगर तुम मोदी अमित शाह भी बैठ गए तो मेरी जबान का मुकाबला नहीं कर सकते। मला समजलं आज या मतदारसंघामध्ये ओवेसी आला होता। ओवेसीनी या ठिकाणी सभा घेतली। अलीकडच्या काळामध्ये ओवेसी देखील पोपटासारखा बोलतोय। पण मी ओवेसीला कालच सांगितलं, हे हैदराबाद नाही आहे, हे मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देवतेश आणि धर्माकरता लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चित केलं, तो हा महाराष्ट्र आहे। अरे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही रजाकारांचं सरकार पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न पाहू नका। ओवेसी, ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रातनं घालवलं त्यांना पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न बघाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाडून टाकू, हे सांगण्याकरता मी आलो आहे। अरे आम्ही कोणा धर्माच्या विरोधात नाही आहोत, पण औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन कोणी जर तिथे फुलत टाकत असेल तर लक्षात ठेवा, आमच्या संभाजी राजांनी औरंगजेबावर अशी परिस्थिती आणली की त्याचं थडगं देखील याच महाराष्ट्रात तयार करावं लागलं। पण मराठ्यांना औरंगजेब कधी हरवू शकला नाही। त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल तर हे आम्ही सहन करणार नाही।